प्रफुल्ल पाटील पप्प्या आणि नॉन स्ट्रायकिंगकडे जश पाटील. पहिलं षटक नवनाथचं डाऊन द लेग, डावीष्ट सोडून जाणारा बॉल. फायदा तर जरूर झालाय. सोने पे सुहागा. मनात नसतानाही अनपेक्षितपणे जे मिळतं ना ते कधीतरी आपल्या कर्माचं चांगलं फळ असतं, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं आणि तो आशीर्वाद मिळतोय. या 5 धाबा एकही चेंडून पडताना मिळत आहेत. खराब बॉल आणि तेवढंच खराब फिल्डिंग एस्टनच्या मागे एसटी रक्षकाकडून. नवनाथ बॉलिंग मार्कवरती आलाय. प्रफुल्ल पाटील एक काल टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलाय, एक जबरदस्त प्लेयर आणि तो स्ट्राईक एंडला आहे. बॅट लागली तर मोठ्या धावा. फटका फसलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर येतोय. पहिला विकेट. पहिला बॉल खराब आणि त्यानंतर नवनाथला ठाऊक आहे की विकेट घेणं हा त्याचा स्वाभाविक गुण. गेलाय विकेट. पहिला गडी बाद. खरोखरच कार्याचं गुणगान गाणारं गीत या ठिकाणी वाजलं जातं. परंतु आता विकेट हॅट्रिक करता ओम साई 111 भावळे बी टीमचे संघमालक आदरणीय जितेंद्र कांतीलाल पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं. 1000 रुपये मिळतील जर गोलंदाज नवनाथने विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य केले. मोठं नाव प्रफुल्ल पाटीलचं पप्प्याचं, परंतु तो स्वस्तात बाद झालाय आणि शॉट सुपर ओव्हर क्षेत्रामध्ये झेल देऊन परतलाय. पुन्हा आता गोलंदाज तयार नवनाथ. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने खेळून काढला. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 6. चांगला कमबॅक नवनाथच्या माध्यमातून. पहिला बॉल वाईट बॉल, तिथे टोटल 5 एक्स्ट्रा धावा आल्या आणि त्यानंतर विकेट घेतला. सिंगल आले. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई हा संघ आपण पाहतोय आणि या संघामध्ये ती क्षमता आहे मोठमोठ्या संघांना पराभव करण्याची ताकद. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा बॉल होता. कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. ऑन दी अप चेंडू होतोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि सध्या बॉल कॅरी केल्यानंतर फेकी खराब. थोडे जर पाहिलं नाही इथे गफलत केले, खास करून बॅकअपला जो फिल्डर होता बॉल दिसला नाही आणि त्याचं कारण आहे फेकी आल्यानंतर या 2 धावा येत आहेत. लगेच या दुसऱ्या धावेने धावफलक 8. स्कोर मोजॉनेट 1 गडी बाद 8. उजव्या बाजूला समाजसेवक आहेत या परिसरातील आदरणीय किरण जयराम म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. आगतम स्वागतम सुस्वागतम. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2024 मध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. सरळ बॅटने खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक थोडासा कव्हर क्षेत्रामध्ये दूरवर होता आणि फायदा उचलताना 1 धाव मिळाली बॅटरला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. धावा तर चांगल्या आहेत. 1 गडी बाद 9 बनलेत. तेवढाच चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे नवनाथचा, कारण की 5 धावा जर त्या विसरल्या तर त्यानंतर त्याने अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. किरण जयराम म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या आपणास लाख लाख शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल आणि याच प्रार्थना. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येते. धावफलक जर पाहिलं 10 धावा किरणजी म्हात्रे साहेबांना पाहतोय. संदीप सर अनेक सामाजिक कार्य ज्यांच्या वतीने केले जात आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुढाकार नेहमीच घेत असत. एखादा आजारी रुग्ण असला तर कन्हैया बेटा भोईर किरण जयराम म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगलं काम होतं. मुंबईमधील जी मोठी दवाखाने आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्ये त्वरित मदती करता आपल्या परिसरातील पेशंटच्या मदतीला धावणारं व्यक्तिमत्व, म्हणजेच गरजवंतांची गरज पूर्ण करणारं व्यक्तिमत्व किरण जयराम म्हात्रे सरांचा आजचा दिवस म्हणजेच त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस, त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसांच्या त्यांना मनापासून लाख लाख शुभेच्छा. तुम जीवो हजारो साल. जी काही स्वप्न तुम्ही बघितली असतील ते मनापासून तुमची पूर्ण हो हीच आई चंडिका माते चरणी आम्ही प्रार्थना करतोय. मॅचकडे वळूया. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागले जाते 11 आफ्टर 1 ओव्हर.
गोलंदाजी देखील धुरंधर राहिली आणि जबरदस्त पहिला बॉल चौकार तिथे वाईड होता आणि त्यानंतर अवघ्या धावा फक्त आणि फक्त दिल्या 6. 1 विकेट घेतलंय नेल्सन फिगर. कोइन्सिडंट आकडा देखील येतोय संदीप सर. 11 धावा 1 विकेट 1 ओव्हर. आणि जेव्हा जेव्हा असा आकडा येतो ना तेव्हा तेव्हा क्रिकेटमध्ये काहीतरी घडत असताना दिसतंय. एकतर चौकार षटकार किंवा विकेट नेहमी पाहिलंय. नेल्सन फिगर इथे स्ट्राईक एंडला जश पाटील आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक नेल्सन फिगर आला आणि नेल्सन फिगर वरती स्टेप आउट केल्यानंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळल्यानंतर येतोय चौकार. बॅटरने केले हार्डवर्क, चालवलं त्याचं फुटवर्क आणि खूप सुंदर फटका खेळताना हा बॅटर दिसलाय. सौकर्याच्या मदतीनं धावसंख्या 15 क्रॉस बॅटने खेळायचं होतं. थोडंसं गुडलेन क्षेत्रामध्ये टाकल्यानंतर बाहेर निघताना लेग कटर चेंडू आणि त्याचबरोबर ग्लोव्स हवे आहेत त्या बॅटरला. लेग कटर चेंडू टाकला योगेश भालेकरने. कमबॅक केलं, वापशी केलं. धावसंख्या धावपळकावर 4ने पुढे जाताना धावा लागल्या जातात त्या 15 धावा. याआधी चौकार आला होता. अतिथी कक्षामध्ये इस्माईल शेख सरांना सुद्धा आपण बघितलं, किरण जयराम म्हात्रे सरांना सुद्धा बघितलं, इतर मान्यवर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत जे एन्जॉय करतायत या स्पर्धेला. 15 गडी बाद. थोडंसं वेळ जास्त आपला खर्च होतोय. तुम्हाला जी काही वेळ दिली त्या वेळेमध्येच तुमच्या 3 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. 4 षटकांचा हा मॅच आहे, त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. याच्यामध्ये बॅटिंग करणारी टीम आता सध्या वेळ घेताना दिसतंय. टेक्नो स्पोर्ट्स, JBCC, राई, जेम्स बॉन्ड राई हा संघ या ठिकाणी उतरलाय. परंतु आजच्या दिवसातील एक वेगळं नाव षटकार किंग संस्थात बाद झाल्यात. कुळघाटामधील चांगल्या मॅचेस यापूर्वी त्याने खेळल्यात आणि मला तो एक सामना आठवतोय जो 26 जानेवारी 2018 साली पप्प्या म्हणजेच प्रफुल्ल पाटील यांनी ठोकलेले ते 6 षटकार. इथे आता त्याच्या जागेवर नवीन गेलेला बॅटरला दम कम दाखवावी लागेल, चांगली खेळी करावी लागेल. जश आणि जयेश शेजवाल दोन्ही कुळ्या गटामधील चांगले खेळाडू आहेत. ओपनच्या मॅचमध्ये चमकदार कामगिरी ते करत असतात. हे षटक आहे पुढचा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज तयार. समोरच्या इनकडून प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्व स्टँड आपल्याला खचाखच भरलेले दिसत आहेत या स्पर्धेमध्ये. सर्वांचीच आवडती स्पर्धा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. 1 धाव तर मिळाली आणि हा 1 धाव मिळतोय. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. सुरक्षित आहे बॅटर. 1 धाव पळून पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 1 गडी बाद 16. योगेश भालेराव रायगड ठाण्याच्या मॅचेस अनेक टुर्नामेंट तो खेळतोय. ऑल इंडिया ओपन खेळाडू आहे योगेश भालेकर आणि सध्या त्याच्या नावाचा बोलबाला. स्वीप केलाय आणि इथे चेंडूला पाठवलंय. गुटना टेक सिक्सर देख लोकनेते आमदार चषक षटकार. हे आपण बघू शकता तर रिप्ले मध्ये थोडासा लेग कटर चेंडू टाकला होता, परंतु चांगला टान्स ऑफ स्टंपर शपल झाला. क्रॉस बॅटने चांगला फटका खेळताना दिसला बॅटर जयेश शेजवाल. षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या फुलताना दिसतोय, धावसंख्या वाढताना दिसतोय. एकूण धावसंख्या 1 गडी बाद 22. 1.4 बॉलची समाप्ती. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळेच निश्चितच मनामध्ये धरला असेल की 50च्या आसपास तरी धावपळक या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपला व्हायला पाहिजे आणि दोन्ही टीमने काहीतरी डावपे चाकले असतील. अक्षय हा नक्कीच, कारण की जेम्स बॉन्ड राईने अनेक वेळा या मैदानावरती ट्रॉफ्या उचलल्यात, अनेक टुर्नामेंट गाजवल्यात. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा. डाऊन द लेग साईड थोडासा प्रेशर रिलीज झाला योगेश वरती देखील. 1 चौकार 1 षटकार आलाय. टीमची धावसंख्या 23. आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग होते जेम्स बॉन्ड राई क्रिकेट क्लब या संघाची. येस, लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये चांगले बॅटिंग होताना दिसतं बॅटरचे. पुन्हा एकदा योगेश तयार.
हो, पुन्हा जागा म्हणून खेळायचं होतं. राईज केलंय स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन यावेळेला दिसलं आणि DRS घेतलंय ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमने. वाईट करता हा रिव्ह्यू घेतलाय. DRS म्हणजेच अर्थातच एक संधी आहे. बिमर आणि वाईट करता DRS घेऊ शकतात. काय घडलंय, काय बिघडलंय? खेळाडू कक्षामध्ये शांतता आहे. ते खेळाडू विचार करतायत वाईट जर असेल तर फायदा मिळेल. दॅट्स फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. निर्णय योग्य दिलाय आमचे तिसरे पंच ललित भोईर सरांने. यस, वाईट लाईनच्या आतून आणि थोडासा लेग कट होताना दिसला हा चेंडू. डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा रनअप मध्ये थोडासा चुकलाय. रिव्ह्यू लॉस. DRS ची मागणी केली होती परंतु तो DRS आता गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. एक एक DRS आहे दोन्ही टीमला. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉल होता. अपील इम्पॅक्ट इन लाईन बरोबर मधल्या एसटीवर जाणारा चेंडू होता त्यामुळेच लेग बिफोर द विकेटची अपील केल्यानंतर पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय. यस यस इज गॉन. थँक्यू. ॲक्शन रिप्ले पाहिलं तर LBW तर विकेट गेलाय परंतु इम्पॅक्ट पहा, लाईन पहा. फ्लम LB कशाला म्हणतात तर हा विकेट जो होता ना तो फ्लम LBW विकेट. जबरदस्त डिसिजन पंचांकडून देखील. 23 धावा 2 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर यश आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना सध्या जयेश बाद झाल्यानंतर न्यू बॅटर यश आला. यश देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावरती आहे आणि 2 मॅच विनर आमने सामने. सूरज केणे बॉलिंग मार्कवरती आलाय. स्ट्राईकला आता जश पाटील, सबसे कातील जश पाटील आणि जजची बॅट बोलू लागले. 6 बॉलमध्ये 9 धावा त्यांनी केल्यात. जेम्स बॉन्ड राईस संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. लोकनेते आमदार चषक आणि या आमदार चषकावरती दमदार कामगिरी सध्या कोणाची राहील? पहिला बॉल सूरज केने बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3 घेऊन. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती बराच काळ चेंडू हवेत राहिला. लॉंग चेस. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच. मॅग्निफिशंट कॅच. कॅच ऑफ द मॅच. सुंदर कॅच. फॅब्युलस कॅच. सात बॉलमध्ये 9 धावा बनवल्या परंतु तू कॅश बद्दल ती चर्चा होईलच. सूरज आणि उलट्या दिशेने जाऊन ते अतिशय चांगला झेल टिपलाय. लक्ष अचूक ठेवलं पडणाऱ्या त्या चेंडूवर आणि अर्थातच शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने तो झेल टिपला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी पुन्हा पुन्हा दाखवला गेलाय. आणि जितेंद्र कांतीलाल पाटील साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. सुरेश या कॅच करताय 500 रुपयाचा पारितोषिक. वाटर कॅच पुन्हा पुन्हा पाहावा असं वाटतो हा झेल आणि पुन्हा पुन्हा दाखवला जातं जेटीसी लाईव्ह द्वारे. 23 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन आलेला बॅटरवर जबाबदारी असेल आता. न्यू बॅटर इन मिस्टर अजय. यश आणि अजय हे 2 बॅटर आता या खेळपट्टीवर खेळण्याकरता सज्ज होत आहेत. धावसंख्या 3 गडे 23. सुरुवात तर चांगली झाली होती. शेवट चांगला करावा लागेल या दोन्ही बॅटरला. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलंय. स्लाइस हलकीशी जाताना दिसली. शॉर्ट थर्ड मॅनच्या रिझन मध्ये 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या 3 गडे 24. 24 for 3. चांगली गोलंदाजी सूरज केणेच्या माध्यमातून. काय कॅच घेतला होता तो. एकतर गोलंदाजी करत होता सूरज केणे आणि शॉर्ट मिडविकेटला लॉंगचे सुद्धा त्याच्याकरता. उलट दिशेने धावत असताना शेवटच्या क्षणापर्यंत नजरा चेंडूवरती बॉडीला चांगलं बॅलेन्स केलं आणि तो काय जबरदस्त कॅच कॅरी केला. या अगोदरचा कॅच. 2 बॉल 24 धावा 3 विकेट. सूरज केणे सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती. ऑल इंडिया आयकॉनचा हा देखील एक सुपर अव्वल दर्जाचा खेळाडू बॉलिंग मार्कवरती.
हो, इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. ऑन साईडला खेळायचं होतं आणि इथे प्रश्न विचारला सूरजने तर डॉट बॉलची खूण. यश सध्याच्या घडीला ब्लाइंड स्ट्रोक होता संदीप सर. हा अगदी बरोबर. परंतु आता अष्टपैलू खेळाडूंची गरज आहे टीमला. अष्टपैलू खेळाडू जे धावाही बनवतील, चांगले फिल्डिंग सुद्धा करतील, गोलंदाजी सुद्धा चांगली करतील. जसं आता अष्टपैलुत्व व्यक्ती आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. जयेश भोसले कॉमेंट्री करतायत, चांगलं क्रिकेट खेळतायत, चांगलं गुणलेखक, चांगलं लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि सध्या तो रोल त्यांचा पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा चेंडू होता, हुक केलं जातं या चेंडूला. बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू वळतोय. याच बरोबर बॅटरने ह्या चेंडूवर पळून पूर्ण केलं 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 26 वर 3 गडी बाद. 26 for 3. धावपळक या वेळेला घटताना दिसतोय. आतापर्यंत पाहिलं तर बॅलेन्सिंग मॅच आहे. फर्स्ट इनिंगमध्ये देखील पाहिलं तर सुरळीत धावसंख्या आहे. 4 ओव्हरचा मॅच. 40+ धावा आल्या, 50च्या आसपास गेला तर डेफिनेटली एक चांगलं चेस ठेवण्यात येईल. आडव्या बॅटचा वापर केला. मिस टायमिंग फटका आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय. डाऊन दी बॉल. शानदार जोगेंद्रने हा झेल टिपलाय. परतावा लागेल यशला. बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. थँक्यू. चौथा धक्का लागलाय. 4 गडी बाद. 26 धावा धावपळकावर. आता पुढील होणारा मॅच तृष्णा 11 घोटेकर बी विरुद्ध श्रद्धा 11 बाळकुम. या 2 टीम चे कॅप्टन या ठिकाणी या AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सचे ऑपरेटर या ठिकाणी पवन पाटील आलेत. त्यांचं मी स्वागत करतोय. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स म्हटलं तर अमोल भोईर आणि विजय वैती यांची यूट्यूब वाहिनी आहे. अतिशय चांगली क्लिअरिटी त्यांची सुद्धा असतं. आणि पवन पाटील हे डाव्या बाजूला आलेत. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. वेलकम पवन. बाळकुम टीमचे पाठीराखे हे बनलेत ते. आता वळूया मॅचकडे. 4 गडी बाद 26. ऑफ स्टंपर शपल झाला. व्हॉट टू स्ट्रोक. अगोदरच मन बनवलं होतं लॉंग लेग रिजन मध्ये खायचं आहे. पाठवून दिले चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लो. मिळतील धावा 4. लोकनेते चषक चौकार. थँक्यू. जबरदस्त फटका. पहिला जागा बनवली. जास्तीत जास्त अक्रॉस द लाईन झाला आणि फाईन लेगच्या दिशेने हा सुंदर फटका. ॲक्शन रिप्ले पहा. राऊंड विकेटने गोलंदाजी. ऑफ स्टंपवर शपल झाला. त्यानंतर पाहिलं तर स्लॉग हिट केला. पाठीमागच्या दिशेने जर पाहिलं फाईन लेग लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने प्रेक्षकांनी देखील इशारा केला. 1 बाउन्सने येतोय चौकार. 4 धावाने धावपळक 30 धावा. सुंदर फटका. तंत्रशुद्ध फटका. अजय सध्या स्ट्राईकला पाहतोय. प्रशांत आल्या आल्याच अकाउंट ओपन करतोय आणि बॉलिंग मार्कवरती सध्याच्या घडीला बोलवलंय विकास, ज्याने मागील मॅचमध्ये कामगिरी झकास केली होती. त्याला बोलवलंय आपल्या स्लॉग ओव्हर करता, कारण की 4 ओव्हरचा मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच एक आपण क्लिअर करतोय आणि त्या अनुषंगाने हा मॅच आपण पाहतोय. 30 रन 3 ओव्हर म्हणजे अंतिम ओव्हर जी पाहतोय ना जुचंद्र विलेज एंड कडून. विकास पहिला बॉल घेऊन अजय करता. पहिल्याच बॉलवरती फोर्स जास्त केला, जास्त ऊर्जा लावली. अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं. बॉल कट होऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये येतोय. एकतर वेग होता, त्यानंतर चांगल्या पद्धतीने बॉलला कट केलाय. डॉट बॉल. डॉट बॉल टाकलाय. 42 पर्यंत धावपळक जाऊ शकतोय. 30 धाबा झालेल्या आहेत. आणखीन 5 चेंडूंमध्ये धाबा बनवाव्याच लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघाने आज डे 1 पासून चांगली सुरुवात केलंय. पहिल्याच रचनेमध्ये त्याने आपली हुकूमत गाजवलं.
सरळ बॅटने खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. गुड लाईन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय, थोडासा खाली राहतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. लगातारचे 2 चेंडू विकास गवारी या गोलंदाजाने डॉट टाकलेत. गोलंदाजाची जी शैली आहे ना बॉल पकडण्याची, एकाच ॲक्शनमध्ये तो कधी ऑफ ब्रेक करतोय कधी लेग ब्रेक करतोय. ॲक्शन रिॲक्शन मोस्ट इम्पॉर्टंट, आणि या मॅचमध्ये ती ॲक्शन खूप काही सांगून जाते. बॅटरला रीड करणं थोडं अवघड गेलंय. पुन्हा एकदा पहा, खालीच बॉल राहिलाय. इथे रनआउटची संधी, स्ट्राईक वर यायचं होतं बॅटर प्रशांतला. अजयने क्रीज सोडली आणि ते क्रीज क्रॉसिंग करत असताना सध्या प्रशांतलाच परतावं लागेल बॅक टू द पविलियन. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. विकासला आता या ठिकाणी म्हणावं लागेल की स्लॉग ओव्हर किलर, कारण 3 बॉलमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाही. 5 गडी बाद राई संघाची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 30 धाबा. नवीन बॅटर आता गेलाय अर्जुन आडे. मीरा भाईंदर नगरीमध्ये जेव्हा जेव्हा खुळ्या गटातील काही मॅचेस होत आहेत, लीगच्या मॅचेस होतात, त्यावेळेस अर्जुन आडे हा सुद्धा आयकॉन काढूच्या भूमिकेमध्ये असतो. जश पाटील, जयेश जसवाल सारखे चांगले खेळाडू तुम्ही ह्या टीममधून बघतायत. प्रफुल्ल पाटील सारखा एक दिग्गज खेळाडू जो अनुभवाने गुण संपन्न आहे, अशा खेळाडूंचा भरणा आहे. तरी सुद्धा आता धावपळक चांगला रोखलाय भावळे बी टीमने. सरळ बॅटने अर्जुन आडेने चांगला फटका खेचलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईन पार, मिळतील धावा 4. शानदार दिमागदार चौकार. थँक्यू. अर्जुन आडेने आडे बल्लेसे चौकार ठोकलेला आहे या मॅचमध्ये, आणि आडव्या बॅटनेच अर्जुन आडे आल्याच पहिलाच बॉल खेळत असताना सुंदर फटका, शॉर्ट अंपुल इन टू द गॅप, चौकार येतोय. धावफलक जर पाहिलं तर 34 धावा, 5 विकेट 4 बॉल, म्हणजे 2 बॉल शिल्लक आहे. इथून एक आणखीन मोठा फटका आला तर जे हवंय टोटल ते जेम्स बॉन्ड राईस संघ अचीव करू शकतो. इथून डॉट बॉल विकेट पाहिजे आहे, 40च्या आत की 40 क्रॉस, यासाठी हे 2 बॉल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळायचा होता. आता फुलर लेंथचा चेंडू होता, फुल्ली यॉर्कर लेंथ, आणि ते ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादामध्ये डॉट बॉल येतोय. 34 धावा, 5 विकेट 5 बॉल. मनकवडा आहे गोलंदाज, कारण ओळखलं होतं आधीच हालचाल बॅटरचे आणि त्यानुसारच चेंडू टाकलाय ब्लॉक वॉलमध्ये. वाईड यॉर्करचा मारा करताना गोलंदाज विकास गवारी दिसलाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद 34. शेवटचा बॉल. हा ट्रॅकर चेंडू होता, वेगवान चेंडू होता, धाव घेण्याची संधी आहे. एक धाव मिळाली, दुसरे धावे करता बॅटर धावतायत आणि थ्रो येण्याआधीच या 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली, धावा लागल्या जात आहेत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 36 आणि 37 धावसंख्येचा टार्गेट पहिल्या इनिंगमध्ये ठेवलेला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये त्या 37 धावा पूर्ण केल्या जातील की नाही हे वर्णन करण्याआधी आपण टॉसकडे वळणार आहोत. श्रद्धा 11 बाळकुम विरुद्ध तृष्णा 11 घोटेगर बी असा तो मॅच असेल आणि टॉस बॉक्समध्ये असतील निशांत पाटील. ओटीयू निशांत. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, तालुका प्रमुख, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. एका बाजूला गोटेकर बी आणि त्यांच्या विरोधात बालखुम या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे.
तर नक्कीच किरणजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. महत्वाचा सामना एका बाजूला गोटेकर बी आणि त्यांच्या विरुद्ध वालखुंब या दोन संघामध्ये टॉस केला जातोय. कॉल दिलेला आहे आणि आलेला आहे खऱ्या अर्थानं टॉस जिंकलाय गोटेकर बी संघाच्या कॅप्टनने गणेश डिंगोरे. गणेश, टॉस जिंकलाय, 5 षटकांचा सामना अंडर फ्लड लाईट या क्रीडांगणावरती तुम्ही खेळताय. मागील पर्वामध्ये देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळला होतात. कसं वाटतं एकंदरीत इकडे आल्यानंतर? नक्कीच खूप मोठी स्पर्धा आहे आणि ग्राउंड पण खूप छान सजवलेलं आहे आणि आउटफील्ड पण चांगले आहे. नक्कीच खेळण्यासाठी मजा येईल. 5 षटकाचा सामना आहे. निर्णय काय असेल? एकंदरीत अंडर फ्लड लाईट धावा बनताय त्या खेळपट्टीवरती, गोलंदाजी देखील चांगली होते आणि एकंदरीत या खेळपट्टीचा तुमच्या टीमला देखील अनुभव आहे, कारण मागील 2 पर्व या मैदानावरती तुम्ही खेळलात, 2 क्रीडा स्पर्धा खेळल्यात. एकंदरीत डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ आणि मागे खेळण्याचा ॲडव्हान्टेज आम्हाला भेटेल आणि आम्हाला माहिती आहे खेळपट्टी कशी आहे, त्यामुळे नक्कीच आम्ही चांगला खेळ खेळू. या अगोदर बालकुंभ संघ जर पाहिलं तर यांच्या विरुद्ध तुम्ही खेळला आहात का? हो, खेळलेलो आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी बालकुंभ संघाचा कॅप्टन आहे. इथून बॅटिंग करायची आहे खेळपट्टीवरती. समोर शहापूर तालुक्यातील बलाढ्य संघ गोटेकर बी आहे आणि या संघाच्या विरोधात खेळत असताना कोणता असं टार्गेट असेल तो दुसऱ्या डावामध्ये डिपेंडेबल असेल? टार्गेट आम्ही म्हणजे 60+ करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तर प्रथमच या मैदानात खेळतो आहे यावर्षी आणि वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आम्हाला. आज संघामध्ये प्रीतीश जोशी पाहायला मिळेल का? कारण मागील काही स्पर्धेमध्ये प्रीतीश जोशी दिसला नव्हता, त्याची कामगिरी देखील खूप चांगली पाहायला मिळते. एकंदरीत त्या क्रीडांगणावरती आल्यानंतर पत्रमहेश भोईर साहेबांची क्रीडा स्पर्धा कसं वाटतं एकंदरीत आल्यानंतर? आल्यानंतर मी बघितलं, तेच बघितलं, इथं वातावरण खूप छान आहे, खेळायला आवडेल आणि प्रीतीश जोशी अवेलेबल आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. इथे टॉस जिंकलेला आहे गोटेकर बी संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि बालकुंभ टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. अतिथी कक्षामध्ये नुकताच दाखल झालेत या जीवचंद्र गावातील आणखीन एक अनमोल रत्न आदरणीय विश्वजित गोपीकिसन पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. थोडंसं मॅच आपण थांबवायचं आहे. 2-3 मिनिटं मॅच आपण थांबवायचं आहे, 5 मिनिटं, कारण केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला जातोय. कीर्तिकुमार पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. जीवचंद्र गावातील अनमोल रत्न समाजसेवक आदरणीय किरण जयराम म्हात्रे साहेबांचा आजचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्ताने केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पडतोय. कॅमेरामॅन सज्ज होत आहेत, आमचे डीजे मास्टर सुद्धा त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. अमिल पाटील आहेत, मनोज पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत, प्रथमेश कन्हैया भोईर हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत, निखिल थँक्यू धन्यवाद. या ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम पार पडलाय आणि अर्थातच जसं वेळ मिळेल ना तसं किरण म्हात्रे साहेबांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आजचा त्यांचा वाढदिवस आहे. एक चांगले समाजसेवक आणि जे मी म्हटल्याप्रमाणे भरपूर काही लोकउपयोगी कामं त्यांच्याकडून सुद्धा झालेत आणि निशांत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ओव्हर टू यू निशांत. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया. या स्पर्धेसाठी ते दाखल झालेत आणि या स्पर्धेविषयी नक्कीच साहेब या ठिकाणी आपल्या 2 शब्द व्यक्त करतील. साहेबांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेविषयी थोडंसं व्यक्त व्हायचं आहे. बहुजन विकास आघाडी जुचंद्र यांच्यामार्फत जी नाईट क्रिकेट टुर्नामेंट एकदम चांगल्या पद्धतीने आयोजन केले आहे, त्याबद्दल त्या सर्व खेळाडूंचे आणि कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. तर नक्कीच आपलं देखील भरपूर हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व आज त्यांचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी दाखल झालेत. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती पहिला वार, पहिला दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ दी पार्क. लोकनेते आमदार चषक
सिक्सर. कडक सुरुवात या ठिकाणी बॅटर सूरज केनेची. इम्पॅक्ट प्रत्येक मॅच मध्ये टाकण्याचा मानस असतो. ताकदवर फटका, काय बॅकलिप त्याच्या मार्फत फिरवली गेली. षटकाराच्या मदतीने त्याने अकाउंट ओपन केलं. लगातार 3 षटकारांकरता 1000 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र पाटील साहेबांकडून मिळेल. आता सुचितचा फटका, चुकीचा फटका आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये आणि विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद, धाव संख्या 6. थँक्यू. अगोदर जर पाहिला तर शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळला होता, तिथे सिक्सर आला. इथे स्विचिटचा फटका खेळायचा होता आणि अर्जुन आडे काय जबरदस्त गोलंदाजी. तेवढाच चांगला झेल जर पाहिला ना, पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला, सेकंड अटेम्प्ट मध्ये हा कॅच कॅरी केला हितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. बेस्ट फिल्डर आहे आणि एक टॉप क्लास खेळाडू आहे. सध्या प्रॅक्टिसमध्ये कमी दिसतोय म्हणून बॅटिंगला टॉप ऑर्डरमध्ये दिसत नाही. टॉप ऑर्डरचा बॅटर आहे तो सध्या ॲज अ फिल्डर म्हणून या टीममध्ये सध्याच्या घडीला त्याला पाहतोय आणि लगेच कॅच घेतलाय अर्जुन आडे. मीरा भाईंदरमधलं एक मोठं नाव आहे, चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि अर्जुनला माहिती आहे मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव त्याच्याकडे आहे. सूरज केणीसारख्या बॅटरला आऊट घेतल्यानंतर थोडासा दबाव टाकण्याचा इथे इरादा आहे अर्जुनच्या माध्यमातून. यस, आणखीन 1 ते 2 अडथळे दूर केल्यानंतर दबाव वाढू शकतोय. ओम साई 111 बावाय बी या टीमवर. सध्या राई संघाच्या बाजूने अभि पाटील हे सुद्धा सपोर्ट करण्याकरता आलेत. सचिन यांच्या बाजूला बसलेत. काहीतरी चर्चा सुरू आहे. दोघांचं आम्ही स्वागत करतोय. म्हणतात ना मामाच्या गावाला जाऊया. टीम आहे आपली, सपोर्ट करणं गरजेचं आहे. अर्जुन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. वेलकम अभि पाटील, एस पी डाब्याचे प्रोप्रायटर, त्यांचंही हार्दिक स्वागत. चेंडू क्रमांक 3. मोठा फटका खेळायचा आहे. फाईन खेळलेला फटका, फाईन लेग आणि लॉंग स्टॉप रिजनच्या अगदी जवळ चेंडू जातोय डीपमध्ये. सध्या पाहिलं तर धावा येत आहेत. धावून पळून पूर्ण धावा पूर्ण केल्या जात आहेत. पैकी खराब बॅकअप आहे. संदीप सर, बॅकअप नसलं तर क्रिकेटमध्ये अनेक वेळा पॅकअप होताना पाहिलंय आणि या क्षणाला या 3 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 9, 3 बॉल. चांगला फटका नव्हता, प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. धावल्यानंतर सुद्धा अडवण्यामध्ये थोडीशी चुकी केली फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि फायदा उचलला बॅटिंग करणाऱ्या भावाई बी टीमने. 3 धावपळून पूर्ण होत आहेत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. टार्गेट आहे 37. म्हणजेच पहिल्या षटकात कमीत कमी धावा द्यावाच लागतील. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि वेळेचं तुम्हाला बंधन असतं. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. यावेळेला 38 सर्कलच्या बाहेर जे फिल्डर आपण बघतोय जास्त वेळ खर्च करतायत आणि इथे बघूया गोलंदाजाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय. अर्जुन आडे गोलंदाज मार्गावर. हाफ ट्रॅकर झेल होण्याची शक्यता. यस, विकेटचं पतन. अर्जुन आडे यांनी पुन्हा एक यश मिळवलंय. 6 विकेट, 3 विकेट गॉन. थँक्यू. म्हणून सांगितले की मीरा भाईंदरचा आयकॉन प्लेअर आहे मिस्टर अर्जुन आडे आणि इथे त्याला सहज तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही. योगेश भालेकर एक मोठं नाव आहे आणि सूरज केणे हे 2 आयकॉन प्लेअर बाद केल्यानंतर राईस संघाकडे एक ॲडव्हान्टेज आलाय. महत्त्वाचे विकेट गेलेत, धावा देखील रोखल्यात आणि इथे हितेंचं कौतुक करेन. 2 कॅच त्याने घेतल्यात, 2 विकेट अर्जुनला मिळाल्यात. 5 बॉल, टीमची धाव संख्या 9 धावा. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर वेदांत. हे समोरून तुम्ही बघू शकता. अमोल भोईर
AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स प्रोप्रायटर आहेत. नवीन बॅटर आता गेलाय खरा, परंतु इथे काय घडलंय, राईज झालंय, सरप्राईज केलंय, व्हाईट बॉलचा इशारा. बॅटरच्या डोक्यावरून चेंडू जाताना दिसलाय आणि एक वॉर्निंग सुद्धा मिळाली. 1 बाउन्स, एक वॉर्निंग मिळाली. धावसंख्या पुढे जाताना सरकले 10. बाउन्सर बॉल होता खऱ्या अर्थाने आणि ते अर्ध्या क्रीजवरती टाकलेला बॉल. बॅटरची कुठेतरी हाईट मोजण्याचं काम केलं अर्जुनने. पुढचा बॉल. ओ यावेळी पाहिला इम्पॅक्टचा मसला होता आणि तो इम्पॅक्ट होता ना, विकेट मिसिंग होता. आउटसाइड द लेग स्टंप, थोडा का जर खाली राहिला असता आणि बॉल जर मिडल आणि लेग स्टंपच्या मधोमध असताना कदाचित विकेट जाण्याची दाट शक्यता असते. म्हणून इथे इम्पॅक्टचा मसला होता. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येते. 5 बॉल 11 धावा. 5 बॉल आणि 11 धावा. धावपळकर 2 गडी बाद 11 धावा. पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल. या ठिकाणी चर्चा चालली असेल की शेवटचा बॉलवर धावा नाही आल्या पाहिजे. ही चर्चा फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, अर्जुन आडे वेगवान गोलंदाज आहे. निखिल करता चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता आणि या शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट. बिग ब्लो, म्हणजेच या वेळेला सुद्धा एक चांगला खेळाडू बाद होतोय. वेदांत नंतर आता निखिल हा खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. वेदांत स्ट्राईक इन कडे असेल. थँक्यू. हितेंद्र ठाकूर साहेब तर आहेत धुरंधर. सध्या गोलंदाज अर्जुन आडे काय धुरंधर गोलंदाजी केली आणि आपल्या पहिल्या स्पेलमध्ये इम्पॅक्ट टाकला. इम्प्रेसिव्ह कामगिरी. 3 विकेट. विकेटचा विचार केला, पहिला विकेट गेला तो 2 या धावसंख्येवर. दुसरा विकेट जर पाहिला तर 9 या धावसंख्येवर. तिसरा विकेट पाहिला तर 11 या धावसंख्येवरती. अर्जुन आडे यावेळी मात्र त्याने काम केले. जरूर 11 धावा दिल्या परंतु विकेट 3 घेतले. कंपॅरिझन तुलना जर केली तर 11 वरती 1 होता टेक्नो JBCC राई, जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईची, आणि इथे देखील 11 आहेत परंतु विकेट 3 गेल्यात संदीप सर. आणि इथून राई संघाला एक ॲडव्हान्टेज मिळाला. असं नाही की भावाले संघ मागे आहे, इथे त्यांच्याकडे देखील ती क्षमता, ती ताकद आणि तो एक्सपिरियन्स आहे. परंतु मॅच बनलाय, जो मॅच हवाय ना शेवटच्या ओव्हरपर्यंत हा मॅच मला दिसून येतोय. नक्कीच अगदी योग्य उत्तर आपण या ठिकाणी देत आहेत. योग्य वक्तव्य आपण या ठिकाणी करत आहेत. 3 गडी बाद, धावसंख्या 11. परंतु अर्जुनने दाखवून दिलं स्ट्रोक आप खेल नहीं सकते टेढ़े मेढ़े और रोक लिया है फिलहाल तो अर्जुन आडे. चांगली गोलंदाजी तशी. 3 गडी बाद, धावसंख्या 11. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे? 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 26 ची गरज आहे. 18 चेंडू 26 ची आवश्यकता. समोरच्या इनकडून गोलंदाज तयार. जयेश जसवाल यावेळेला डाऊन द लेग डाबीस्ट सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच हितेंद्र भोईर यांच्याकडून आपल्यापर्यंत पोहोचलाय. 1 धाव मिळाली. 1 धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या 3 गडी बाद 12. 18 मध्ये 25. मॅच मध्ये मजा येईल, मॅच बनेल हा. आणि त्याकरताच बोलवलंय एक बेस्ट बॉलिंग अटॅक विकेट टेकर जयेश शेजवाल. एकदा का लईमध्ये आला तर मोठमोठ्या बॅटरला गारद करणारा खेळाडू आणि एका साईडला स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय मिस्टर वेदांत आहे. बॅटवरती बॉल आला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. टेक्निकली प्लेयर आहे आणि टेक्निकली फटके खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहे वेदांत. म्हणून सांगितलं की इथे विकेट किंवा सिक्सर, विकेट किंवा सिक्सर. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहिलं यॉर्कर बॉलला फार रिस्पेक्ट आहे परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं ना संदीप सर, लोअर फुलटॉस बॉल हा डोकेदुखी ठरलाय. लगी तो छगी नाही तो विकेट. गेलाय विकेट, गॉन. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रिन्स 11 कासार वडवली आणि मेघा 11 गोडदेव या 2 संघामध्ये. यानंतरचा दुसरा सामना महालक्ष्मी मीरा रोड आणि त्यांच्या विरोधात रिदित 11 गोरसई बी उद्याच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर तिसरा सामना अक्षित 11 टेंभवली आणि त्यांच्या विरोधात परी 11 सातपाटी या संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. आणि चौथा सामना उतन आणि त्यांच्या विरोधात धाकटी डहाणू हे संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील.
आहेस उद्याच्या दिवसाचा जो काही शेड्यूल आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवलं आमचे साथी समालोचक मित्र निशांत पाटील यांनी. आता नुकताच चौथा धक्का लागला आणि 4 गडी बाद धावपळकर आहेत त्या 12 धाबा. इक्वेशन सिच्युएशनकडे पुन्हा आमची नजर जाते आणि उर्वरित जे चेंडू आहेत त्या चेंडूंमध्ये जिंकण्याकरता आवश्यक धाबा आहेत 25. आता खेळायचं होतं ऑन ड्राईव्ह, परंतु एक धाव तर मिळेल निश्चितच. एका धाब्याच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत बदल होते आणि धाबा लागल्या जातात 4 गडी बाद 13. 16 मध्ये 24 पाहिजे. थोडीशी दैनावस्था करण्याचा विचार आणि त्याच्यामध्ये सफलता मिळाली. संकटामध्ये सापडवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि म्हणून तिथून बाहेर पडावं लागेल. इथे 2 बॉल झाले, 13 धावा, 4 विकेट. 13 म्हणजे फेरा क्रिकेटमध्ये अशुभ आकडा, कधी कधी लकी फिगर. षटकार आला तर लकी फिगर आणि अशा प्रकारे गोलंदाजी राहिली तर अनलकी फिगर. चेंडू ज्या पद्धतीने टाकलाय, बॅक ऑफ लेनचा बॉल होता, स्लोवर 1 बॉल होता आणि त्यानंतर बॉलला कट केलं. एसटी रक्षकाने बाकीचं काम केलं. ॲक्शन रिप्ले पहा. बॅक ऑफ लेन, ऑफ कटर बॉल आतमध्ये वळाला. आतमध्ये वळाल्यानंतर बॅटरने देखील सांगितलं की येस डेफिनेटली थोडासा बॉलनी नजर हटवले. छोटासा रनअप आहे त्याचा. आता हा चेंडू हवेत आहे. आता बॅटर थांबणार नाही, तो झुकणार नाही, तो मुकणार नाही, तो ठोकणार आणि ठोकलाय. षटकार. थँक्यू. मगाशी जर पाहिलं तर थोडा ऑफ ब्रेक होता आणि इथे हा लेग कटर करायचा होता, जास्त बाहेर गेला आणि स्ट्रेट स्टँड अँड डिलिव्हरचा फटका होता. जबरदस्त हा फटका. धावफलक जर पाहिलं ना, 19 धावा, 4 विकेट, म्हणजेच येणारे बॉल आहेत 14 मध्ये पाहिजेत 18 धावा. मॅच अजूनही संपलेला नाही आहे. मॅच बॅलेन्सिंग. षटकार आला तर लगेच भावाले बी या संघाच्या बाजूने मॅच आला. इथे विकेट डॉट बॉल आला तर राई संघाच्या बाजूने मॅच येईल. यावेळी मात्र पुश करो खुश रहो ही भूमिका अदा केले. बॅकफुटला हलकासा स्लॅश आणि शॉर्ट थर्डमॅनला बॉल निघून जातोय. येणारे बॉल आहेत 13 मध्ये 17 आणि 13. संदीप सर दोन्ही आकडे एक अशुभ पद्धतीचे आहेत, परंतु या क्षणाला कुठल्या टीमला लक फॅक्टर आणि कुठल्या टीमला परतावा लागेल या स्पर्धेच्या बाहेर. 13 बॉल 17ची गरज. या शेवटच्या बॉलवर, दुसऱ्या षटकातील या शेवटच्या बॉलवर नक्की गणित स्पष्ट होऊ शकतो. 13 मध्ये 17ची आवश्यकता. जयेश याच्या कोट्यातील आता हा शेवटचा बॉल. गुडलँड स्पॉटवरचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स केलाय, पाठवून दिलंय. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा, सिक्सर. थँक्यू. ॲक्शन रिप्ले पहा. परफेक्ट ऑन दी अप. काय सिक्सर ठोकलाय. स्ट्रेट फिल्डर होता त्या ठिकाणी लॉंग ऑफला. ऑन दी अपचा फटका अजून एकदा पहा. बॅटर ज्या पद्धतीने शफल झाला, वेट अँड वॉच केलं आणि काय टेक्निकली साऊंडेड जो सिक्सर बोलतो ना आपण, तो हा फटका होता. येणारे बॉल आहेत 12 मध्ये पाहिजेत 11 धावा. चर्चा उद्याच्या हाफची देखील केली. आणखीन एक षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून आला तर प्रथमेश भोईर आणि मनोजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल या फलंदाजाला. आणखीन एक षटकार ठोकला तर प्रथमेश भोईर आणि मनोजदादा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. कंपॅरिझन आपण बघूया. टेक्नो JBCC राय टीम 23 वर 2 गडी बाद होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि प्रत्युत्तरादाखल ओम साई 111 भावाले बी टीमची धावसंख्या 26 वर 4. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज चमत्कार करू शकतोय आणि या रजनी क्रिकेटमध्ये चमत्काराला नमस्कार सुद्धा केला जाईल. चमत्कार होऊ शकतात तिथे अक्षय. आणि त्यासाठीच हा गोलंदाज ओळखला जातो. इथून कमबॅक करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी खांद्यावरती आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि कॉन्फिडन्स आहे या स्पर्धेमध्ये. म्हणून मागील मॅच ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, याही मॅचमध्ये त्या प्रकारची गोलंदाजी हवी. 12 बॉल 11चा मॅच. पहिला बॉल उलट दिशेने खेळायचा आहे. स्वीच शीटचा फटका. डीपमध्ये पॉइंटला बॉल जातोय. फिल्डर येतोय आणि पाहता पाहता या 2 धावा. सिंगल डबल मोस्ट व्हॅल्युएबल गेम आणि सध्या त्या गेमची व्हॅल्यू समजलंय बॅटरला. 2 धावा येत आहेत. 11 बॉल 9ची गरज. गलीच्या दिशेने चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंट नंतर गलीकडे टर्न होताना चेंडू दिसलाय. चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं फटकर या बॅटरचं. आता पुन्हा एकदा हा बॅटर तयार, बॉलर सुद्धा तयार.
स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, कारण जास्त गतीने चेंडू टाकल्यानंतर बॅटर सुद्धा आक्रमक भूमिकेमध्ये येत असतात. स्लोवर वन टाकल्यानंतर बॅटर फसत असतात आणि ते काम यावेळेला गोलंदाजाने केलं. हा डॉट बॉल. जास्त शप्पल झाला, बॉलरने ओळखलं बॅटरला आणि अगदी 2 पायाच्या मधोमध जी यॉर्कर लेंथ होती ती अप्रतिम होती. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. मॅच संपलेला नाहीये, मॅच बनवलाय. येणारे बॉल 9-9 मध्ये पाहिजेत 9, म्हणून सांगितलं की शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगणारा मॅच. कधी जर पाहिलं भावाले संघ वर्चस्व दाखवतोय, कधी गोलंदाज कमबॅक करतोय. राई वर्सेस भावाले हा मॅच आपण पाहतोय. मागच्या जे 2 बॉल, जे 2 षटकार आपण बघितलं मागच्या षटकातील, त्यामुळे तो फायदा झालाय त्यांना. पुन्हा स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडूला अडवले आणि विकेट जाण्याची शक्यता. इथे विकेट मिळाली फिल्डिंग करणाऱ्या राई टीमला. मॅच मध्ये वार पलटवार करताना टीम दिसतोय. गॉन. थँक्यू. खरोखर चर्चा आहे या गोलंदाजाची देखील. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, पहिला बॉल जर पाहिला तर पहिल्या बॉलवरती धावा आल्या होत्या 2. तो स्विच हिटचा फटका होता. त्यानंतर मात्र ओळखलं गेलं बॅटरला सातत्याने केलेल्या चुका, आणि इथे चुकीला माफी नाही आहे. जो बॅटर चांगल्या धावा करत होता तो बाद झालाय रनआउटच्या माध्यमातून. येणारे बॉल 8 मध्ये पाहिजेत 9 धावा, म्हणजे इथे मॅच बनवलाय. मागील मॅचचा हिरो याही वेळीला चांगली कामगिरी दाखवतोय. यश घरत आपल्या संघाला मॅच मध्ये करतोय, परत वापसी देतोय, दिलासा देतोय, आणि या क्षणाला त्याच्या नावाचा बोलबाला आहे. न्यू बॅटर आलाय सध्या नॉन स्ट्राईक एंडला अमोल केने, याला आपण पाहतोय. परंतु नवनाथ स्ट्राईक घेण्याचा अट्टहास केला. योग्य की अयोग्य? येणारा बॉल दाखवेल. फुल टॉस बॉल. स्लॉग हिट करायचं होतं, स्वीप करायचं होतं. कॅच छूटा, दिल टूटा, क्या मॅच छूटा. पकडोगे कॅच, जीतोगे मॅच. अनेक वेळा हे रहस्य आपण म्हणत असतो, बोलत असतो, ऐकत असतो. या क्षणाला सोडलेला कॅच कुठेतरी जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करेल संदीप सर. 7 मध्ये 8ची गरज. यस, कठीण होता परंतु प्रयत्न त्यांनी केलाय. झेल जर झाला असता तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करण्याची संधी त्या ठिकाणी होती या टीमला. आता 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये जिंकण्याकरता 8ची आवश्यकता. 7 चेंडू पाहिजेत 8. कोणाची लागेल इथे वाट आणि कोण सजवेल आपला थाट. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. पुन्हा गतीमध्ये परिवर्तन. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. तिखट मारा, स्पायसी मारा गोलंदाजाचा. यश घरत मॅच मध्ये टीमला करतोय परत. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. 29. नक्कीच इकॉनॉमी पाहू शकता आपण. यच 1 ओव्हर 4 डॉट बॉल 3 धावा. एकतर तो स्लोवर वन टाकतोय, ते देखील पॉपिंग क्रीज बॉक्समध्ये, आणि असे स्लोवर वन टाकणं खाऊ गोष्ट नाही अंडर प्रेशर. 12 बॉल 11चा मॅच आलाय 6 बॉल 8 वरती. म्हणून सांगितले की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला टाइम लागत नाही. शेवटपर्यंत रंगणारा मॅच, आणि ऑन स्क्रीन JTC वरती देखील पाहू शकता. येणारे 6 बॉल 8चा मॅच. विकेटचा विचार केला तर 5 विकेट गेल्यात. ओम साई भावाले बीचा प्रेशरमध्ये तोही संघ आहे. 6 मध्ये 8 डिफेंड करायचा आहे. टेक्नो जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाला प्रश्न विचारल्यात, चर्चा होते, मीटिंग होते. इथे 6-8 काय वाटते संदीप सर? 6 मध्ये पाहिजे 8. जसं आपण म्हटलं की क्रिकेटचा खेळ आणि माणसाचे वेळ कधी बदलेल हे काय सांगता येत नाही. 6 मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 8. जसं म्हटलं जातं की नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो. जेव्हा काळ जातो ना, काळ संपल्यानंतर सर्व काही आपलं निघून जातं. तसं इथे सुद्धा आहे क्रिकेटमध्ये. जर चांगला परफॉर्मन्स केल्यानंतर तुम्हाला आपलं यश मिळत असतं. 6 मध्ये 8 पाहिजे. आता ह्याकरता काही रणनीती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमची. थोडासा दबाव दडपण वाढवला गेलाय आणि दबावामध्ये आहेत दोन्ही टीम. दबावामधून बाहेर पडावंच लागेल. आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ घ्यावा लागेल.
क्रिकेटच्या मैदानामध्ये आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करत नाही. तो मित्र तुम्हाला जवळ घ्यावा लागेल. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. मॅचेस तसा आलाय 6 मध्ये पाहिजेत 8. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. जश पाटील हाफ ट्रॅकर, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एक धाव मिळाली. शॉर्ट मिडविकेट मध्ये चेंडू गेल्यानंतर दुसरी धाव घेताना धोका होऊ शकतोय. DRS तिसऱ्या पंचांना दिलंय आमंत्रण आणि हा कॉल आहे अंपायर्स कॉल. पंचांनी या ठिकाणी ही माहिती दिली आपल्यापर्यंत आणि तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. काय वाटतंय, विकेट की 2 धावा? सध्या ते चित्र पंचच सांगतील. दगदग दगदग मनामध्ये तर वाढलंय. बॉल हातामध्ये असताना ST रक्षकाने स्टंपवरती बॉल जेव्हा लावला तेव्हा बॉल हातात होता की नाही हा प्रश्न आहे. तो डाऊट आहे मनामध्ये. काय रनआउट आहे? रनआउट असला तर इथे जेन बॉन्ड राईस संघ आपलं वर्चस्व दाखवेल. जर का इथे या 2 धावा आल्या ना तर कुठेतरी भावाले बी संघाकरता सध्या पॉझिटिव्ह एनर्जी देईल. बघूया काय होतंय. दगदग तर आहे आणि ज्या पद्धतीने उल्लेख केला संदीप सर, 12 बॉल 11चा मॅच होता. शेवटपर्यंत रंगणारा मॅच आहे अगोदर आपण उल्लेख केला आणि त्याच प्रकारे हे ऑन स्क्रीन पाहू शकता तुम्ही. मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग फटका. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर आला, एका हातामध्ये चेंडू अटेम्प्ट केला. बॉल हातामध्ये ST रक्षकाच्या आला आणि त्यानंतर स्टँडवरती हा बॉल लावलाय रनआउटच्या माध्यमातून सध्याच्या घडीला. बघूया काय होते. विकेट जातोय. रनआउट गॉन. रनआउट झालाय. विकेट नंबर 6 आणि हा मॅच पुन्हा पुन्हा पहा. येणारे 5 बॉल 7ची गरज. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. न्यू बॅटर इन मिस्टर जोगेंद्र. सध्या स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अमोल आणि जोगेंद्र हे 2 बॅटर आहेत. जबरदस्त आता परफॉर्मन्स दाखवावा लागेल. जोगेंद्र 5 बॉल 7ची गरज. ते तुम्ही यूट्यूबला आणि इतर गोष्टीमध्ये ऐकलं असेल थाराबाई जोगिंदर. तसं जोगिंदरला आता कामगिरी करावी लागेल. इथे या मॅचमध्ये आपलं आव्हान अस्तित्व जर टिकवायचं आहे तर इथे मोठे फटके किंवा सिंगल डबल. राईट टीमला काय करायचं आहे, चांगले डॉट बॉल, चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, चांगला माइंडसेट, मॅच बॅलेन्सिंग, 50-50 पैसा वसूल. आजच्या या नाईटच्या स्पर्धेतला सर्वात्कृष्ट मॅच सध्या पाहायला मिळतोय. येणारे 5 बॉल 7चा हा पुढचा बॉल. ओ यावेळी मात्र दुविधा माहीन. एकतर फ्रेश बॅटर आलाय, समोरच्या बॅटरला स्ट्राईकवर आणू, सिंगल काढू, मोठा फटका खेळू, अंडर प्रेशर. मोठमोठे खेळाडू पाहिले संदीप सर. 4 बॉल 7ची गरज. 4 मध्ये पाहिजे 7 धावा. सध्या जितकी काही क्षेपणास्त्र अस्त्र शस्त्र असतील ती या ठिकाणी वापरावे लागतील दोन्ही टीमला. अमेरिका इराण जे युद्ध आहे त्याच्यामध्ये जशा प्रकारचा वापर होतो क्षेपणास्त्रांचा तसा इथे चेंडूचा वापर गोलंदाजी करणारी टीम करतोय. आता बॅटर सुद्धा काहीतरी मार्ग काढेल. 4 मध्ये पाहिजे 7. 4 चेंडू आणि 7ची आवश्यकता. दबाव दडपण घ्या चेंडू नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमवर आलं. पाहूया या दबावामधून तो बाहेर आपल्या टीमला नेतोय काय की पुन्हा आत्मविश्वासाने गोलंदाज यश पाटील या ठिकाणी जश पाटील करेल. दबाव आहे त्याच्याकडे. त्याच्या मनामध्ये काही ना काही विचार चाललेत की पडणारा चेंडूवर मोठा फटका तर येणार नाही ना. गोलंदाज तयार. ओहो यावेळेला सुद्धा बीट करणारा चेंडू. आत्मविश्वास वाढवलाय. गोलंदाजीने बॅटरला करतो बीट. गोलंदाज होतो इथे फिट. गोलंदाजी होते नीट. डॉट बॉल. आणि आता गोलंदाजाने दिले आपल्या संघाला ढीट. ज्या पद्धतीने गोलंदाजी क्लीन नीट आउटस्टँडिंग. 3 बॉल 7. अगोदर जर पाहिलं 18 बॉलमध्ये काहीकांनी परतीचा प्रवास केला होता राईट टीमने, पण तो 12 बॉल 11चा मॅच असताना कुठेतरी सिंगल डबलला विसरला होता. आणि त्यानंतर जो कमबॅक केलाय ना षटक क्रमांक 4 यश घरत मॅचमध्ये परत तिथून आलाय
जो कमबॅक पॉझिटिव्ह एनर्जी. इथे 3 बॉल 7. अजून मॅच संपलेला नाही आहे. कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी मोठा फटका येऊ शकतो. पिकअप शॉट सध्या तरी फसला गेलाय. फिल्डरने हा कॅच घेतलाय की मॅच येणारे 2 बॉल 7 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. ऑफ स्टंपवर शपल होऊन चांगला फटका होता. ताकद थोडीशी कमी पडलंय. प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटलं की ह्या 6 धावा असेल, परंतु काय चांगला झेल टिपलाय. शेवटपर्यंत नजर चेंडूवर ठेवली आणि चांगला झेल क्षेत्ररक्षकाने टिपलाय. यश घरत बॉलिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स, फिल्डिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स. म्हणजेच अशा परफॉर्मन्समुळेच आता टीम वर येण्याची शक्यता. 2 मध्ये पाहिजे 7 धावा. 2 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. हलकीची स्माईल देताना आपल्याला हितेंद्र भोईर हे दिसलेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 2 मध्ये 7. आता करायची आहे मात, करून चालणार नाही बात. 2 मध्ये 7. गोलंदाज समोरच्या इनकडून तयार आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून रनअप घेताना गोलंदाज तयार. सरळ बॅटने स्ट्रेट फटका. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाणार नाही. एकच धाव. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये पाहिजे 6. गोल्डन षटकार ठोकावा लागेल बॅटरला. अनेक टुर्नामेंट मागील आपण पाहिलं 1 बॉल 6 होताना पाहिल्यात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. क्षमता आहे, विश्वास आहे, उत्साह आहे, जल्लोष आहे. नाव समोर आहे मिस्टर अमोल आणि त्याच्याकरता आता अनमोल षटकार ठोकायचा आहे. 1 बॉल 6. प्रेक्षकांना मॅच आवडला असेल तर या मॅच करता मनापासून टाळ्या झाल्याच पाहिजे. 1 बॉल 6 ची गरज. जबरदस्त मॅच, चित्त थरारक, पैसा वसूल मॅच. डोले चषकामध्ये ह्याच अमोल नावाच्या बॅटरने वेहिले संघाविरुद्ध एका बॉलमध्ये 6 ची गरज असताना विनिंग षटकार ठोकला होता. आणि तोच बॅटर आता स्ट्रायकिंगकडे. 1 मध्ये पाहिजे 6. पण तो राईट टीम धावा रोखण्यासाठी रेडी आहेत आणि षटकार ठोकण्याकरता अमोल. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये रवी वाघमारेने देखील षटकार ठोकला होता. क्रिसिल मस्तानने देखील षटकार ठोकला होता. गोल्डन सिक्सर. आपलं आव्हान, आपली अस्तित्व, आपलं अस्मिता टिकवायचं तर षटकार ठोकायचा आहे. आणि गोलंदाजाला एक असा बॉल जणू काय त्याच्या करिअरचा शेवटचा बॉल असावा. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 1 बॉल 6चा हा गोल्डन बॉल. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे यकीन फिर आगे होता है क्या. यावेळी 1 बॉल 6चा हा बॉल इथे मॅच जिंकलेला आहे तो म्हणजेच जेम्स बॉन्ड राई या संघाने. डॉट बॉल DRS. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय. खुशी तर आहे, उत्साही होत आहेत, परंतु DRS ची मागणी केलं कारण महत्त्वपूर्ण क्षण होता, क्रुशियल मोमेंट होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे की नाही हे पाहिलं जाईल. 1 मध्ये 6 ची गरज होती. DRS. तिसरे पंच पाहणी करतात. परंतु पंचांनी देखील इतक्या लेट हा DRS दिला. लेट टू लेट बट अप टू डेट. आणि चांगलं डिसिजन, कारण की कोणत्याही संघाला नुकसान होऊ नये. DRS ची मागणी केली. बघूया. 1 बॉल 6 ची गरज. DRS. आणि इथे हा मॅच जिंकलेला आहे राई संघाने. फेअर डिलिव्हरी. थँक्यू. म्हणून सांगितलं की राई संघाचा इतिहास आहे. या स्पर्धेची देखील एक ट्रॉफी त्या संघाच्या नावावर आहे. अनेक टुर्नामेंट या मैदानावर गाजवल्यात. रनरअपचा
किताब देखील त्यांच्या नावावर आहे. काय मॅच झाला, कहाणी मेटीच. मॅन ऑफ द मॅच यायचंय. 2 ते 3 नावं होती. एकतर यश घरतची ती ओव्हर मॅचमध्ये परत आणली आणि त्यानंतर जश पाटीलने धावा डिफेंड केल्या, धावा बॅटमधून केल्या. जश पाटील आपण आहात मॅन ऑफ द मॅच. तिथे आमचे प्रतिनिधी जुडलेत संदीपजी गावण सर. सबसे कातिल जश पाटील ठरला या मॅचचा हिरो. कीर्ती भोईर